हॅलो मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी मेधा गायकवाड आणि आज मी तुमका दाखवतलंय की बैठो भात कसो करतात गॅसवर। म्हणजे चुलीवर आपण भात बनवतो ना, तो पाणी वाळून टाकतो आणि नंतर मुरत ठेवतो। पण आता गॅसवर जो भात बनवतलो ना, तो बैठो भात म्हणजे पाणी वाळूनच टाकतलो, पण गॅसवर कसो भात बनवायचो त्या पद्धतीमध्ये तर आम्ही तुमका दाखवतले। आणि अजून एक रेसिपी आहे जी सगळ्यांच्या आवडीची आहे, म्हणजे कोकणी माणसाच्या तर सगळ्यांच्या आवडीची आहे, ती पण मी तुमका दाखवतले। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया। इकडे मी पाणी तापत ठेवलंय, पाणी तापता तोपर्यंत आपण तांदूळ निवडून घेऊया। तांदूळ घालतोय चुलीवर गॅसावर कारण तांदूळ 2 वेळा धुवून घेऊचे लागतात। सुरई तांदूळ भातात तांदूळ घालतोय आदान पाणी गरम लय लागतं तांदळा तर चांगलं भात होता फळफळीत। हे धुवून घेतलेले आहेत ना तांदूळ? धुवून घेतलं 2 वेळा बस झालं। एवढं काही घाण नाही, चांगले तांदूळ गावठी तांदूळ ते। हे कशा करतले सांग, शुगरवाल्या माणसांना ना कुकरचा भात चालत नाही। हो भात गॅसावर घातलाय शिजत आणि हो वाळून टाकायचं, साफ शिजलो चांगलं भात मस्त होता फळफळीत। जर ढवळायचा डसत नाही, हे डसत नाही सुरई तांदूळ जास्त, म्हणजे एकदम या नाही गावठी दिले झाले। मंडळी हो भात ना असो मध्ये मध्ये ढवळत राहायचो, नाहीतर तो खाली लागा शकतं। आणि गॅसची फ्लेम आहे ना ही मीडियम ठेवायची। फुल ठेवलास तर ओतू जातलो तो, आणि कमी ठेवलात ना तर शिजणार नाही। म्हणजे असो लहाये कसे फुलतात तसं फुलतं, ते का ते अशी चव लागत नाही। मग हो असं मध्ये मध्ये ढवळत राहायचो। हे अजून शिजलो नाही हा, शिजलो की तुमका दाखवते। भात शिजलो ऐकलं, वाळत रे तुका भात आता वाळते ऐकलं, गॅस बंद करते। शाप वाळू पाहिजे भात, चलो जास्त हे करता नाही, भाताक चांगलं शिवायचं शिजा अजून बस, आता शाप फळफळीत होत। आणि नंतर मग पिठी करतलं भातावर। चल भात नाही तर तो शाप येऊ तरपा बघ घण पेज दिली ना म्हणजे शिजलो भात। पेज बघ कशी घण दिली आता जरा बघूया अजून पाणी काय भात जरा शिजा आमच्या गॅस बारीक करून ठेवायचं मंद आजी। किती मिनिटं? 10 मिनिटं ठेवायचो। ओके जरा कशाबद्दल अशीच ह्या काय आहे मंडळी या तुम्ही कमेंट करून सांगा माका। आणि ह्याची रेसिपी हवी असत तरी पण सांगा, गोड मग आम्ही तुमका दाखवतो। पण भात शिजला काय बघूया आणि बंद करूया, कारण बराच वेळ झाला। बघूया नवून जरा भात खाली डसला काय, लागला काय तो झाला। अशा प्रकारे आमचा भात तयार झाला। हे बघ बंद करूया। गॅस बंद केला बस। तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे, चहा वगैरे पिऊन निघाली आहे सगळ्यांची, आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी। पण मी तुमका दुपारी बोललेलं आहे की एक वेगळी अजून एक रेसिपी आजी आम्ही तुमका दाखवतो म्हणून, तर आता तीच रेसिपी मी करतलं आहे। आणि ती म्हणजे हे बघा, हे जे आम्ही तवशाचे वेळ लावलेलं ना त्याच्यावरती ही एक पिकलेली काकडी मिळाली आहे। आता ह्याचा आम्ही धोंडाच बनवतलो, म्हणजे मालवणीत ते काय टोपातला म्हणतात किंवा खसखसा म्हणतात, तर त्या बनवतलं आहे मी आणि तुमच्याशी शेअर करतले रेसिपी। तर मंडळी धोंडाच करूसाठी ना इकडे म्हणजे काकडी होती ती किसून घेतलं, आणि बघा अशी किसून घ्यायची बारीक, आणि त्याचं पाणी असतं तर टाकायचं नाही, पाणी घ्यायचं। आणि
हे इकडे मी उकडे तांदूळ घेतलंय. हे उकडे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. भाजून म्हणजे फुलवून घ्यायचे आहेत चांगले आणि ते मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याची कणेर काढूची. इकडे तूप घेतलंय मी थोडासा आणि शेंगदाणे. हे शेंगदाणे मी असे कुटून घेतले. तुम्ही हवे तर अख्खे म्हणजे त्याची डाळ करून पण घेऊ शकतात, भिजत घालून पण घेऊ शकतात. मी जरा असे बारीक करून घेतलं. आणि हा गूळ चवीनुसार घालायचा, जेवढा गूळ हवे असतात तेवढा घालायचा. आणि ही थोडीशी वेलची पावडर. आता हे तांदूळ आपण भाजून घेऊया आणि त्याची पूड करून घेऊया. मस्त फुलतात ना तसे फुला करू. उकड्या तांदळाच्या जागेवर सुरई तांदूळ पण घेऊ शकतात. उकड्या तांदळाचं जरा चांगलं लागतं. तर मंडळी हे बघा आपले तांदूळ भाज्या केलेले आहेत. हे बघा असे फुला हवे तांदूळ दिसतात असे. आणि आवाज बघा कसा येतो, तड 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 असे उडतात तिळासारखं. असे फुला हवे तांदूळ. आम्ही लहान असताना ना हे तांदूळ असेच खायचो नुसतं. तांदूळ आणि भाजलेले कोळीत असेच खाऊ छान लागतात. हे अशा भाजलेल्या तांदळाच्या पिठापासून लाडू पण बनवतात. डायबिटीज वाल्यांसाठी चांगले असतात ते लाडू. हे आता आपण काढून घेऊया आणि थंड करून मिक्सरला बारीक करून घेऊया. बारीक म्हणजे एकदम पीठ पण नाही करायचं, बारीक कणेर करायची त्याची. हे थंड झाले जातात आपले तांदूळ भाजलेले. हे आता वाटून घेऊया. हे बघा एवढे जाड आपल्या वाटूचे असे रव असतात. असे जास्त पीठ करूचं नाही. ह्याच्यातलं आता आपण पीठ चाळून काढूया बाजूक. हे आता मी पीठ आहे बघा काढलंय बाजूक चाळून. ह्या जर पिठासकट घातला ना तर चिकचिकीत होता, म्हणून ह्या पीठ काढून घ्यायचा. आणि जर जास्तच पाणी असलं ना, पिकलेला जर भरपूर काकडी असली ना तर पाणी भरपूर रवतं. आणि मग जास्तच पाणी रवला आणि सुकत नसला ना टोपातला तर मग ह्याचा पीठ आता वर मारायचा. नाहीतर ह्या पीठ नाही घालायचा. ही फक्त जी कणेर काढली आहे तीच घालायची. आपण ह्याच्यात घालूया, सगळीच घालूया. आता ह्याच्यात पूर्ण शिजून घ्यायची आहे. थोडंसं मीठ घालूया चवीपुरती. असं म्हणतात की कोणत्या पण गोड पदार्थात मीठ घातलं ना की त्याची चव वाढतं. एकदम एवढंसं मीठ घालतोय मी. आणि थोडीशी हळद घालूया. आता ही छोटी काकडी होती ना म्हणून ह्याच्यात पाणी कमी होतं. तर ह्या जरा पाणी कमी पडला. हे जे आपण तांदूळ घातलं हे शिजा हवे ना, मग ह्याच्यात आता थोडा पाणी होते. पहिला एवढाच होतोय. बघू तांदूळ शिजले की समजतं आपलं. हे जर तांदूळ नाही शिजले तर मग थोडा ओतायचा, कारण हे तांदूळ पहिले शिजा हवे, नंतर त्याच्यात गूळ घालायचा. नाहीतर गूळ घातला ना नंतर ते तांदूळ शिजत नाही. शिजून घेऊया. हे आता शेंगदाणे आहेत ना, हे आता याच्यात टाकूया. शेंगदाण्याच्या जागेवर तुम्ही हे पण घेऊ शकता, काजू बदाम म्हणजे ड्रायफ्रुट्स तुमका जे आवडत असतील ते. अवेलेबल नसल्यामुळे शेंगदाणे, पण पारंपरिक म्हणजे पहिल्यापासून ना शेंगदाणेच वापरतात. काजू बदाम पहिल्यांदा नव्हते एवढे काय कोणाकडे.
मंडळी ह्या असं ना मध्ये मध्ये ढवळून बघायचं हा, नाही तर लागू शकता खाली. यात आपला लागला नाही हा. आणि शिजला पण हा परफेक्ट बघू शकता. आता ह्याच्यात आपण गूळ घालूया. तुमच्या चवीनुसार गूळ घालायचा, जेवढा गोड लागत असेल तेवढा. त्या गुळात शिजवून घ्यायचं. काळू गुळ असल्यामुळे हिरव्या दिसतात ना. तर मंडळी दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही हा आपला धोंडास पूर्णपणे थंड झाला, शिजून मस्त कडक झाला. हे आता आपण ताटात काढून घेऊया. आणि बघू शकता जसाच्या तसा केक सारख्या अख्ख्याच्या अख्ख्या निघाला आणि टोपात पण खाली लागला नाही किंवा करपला नाही. आता ह्याचे आपण केकसारखे तुकडे पाडून घेऊया. तुमका जसे हवे असतील ना त्या आकाराचे तुकडे पाडून घ्यायचे. मी हे चौकोनी तुकडे पाडून घेत आहे, पण शंकरपाळीच्या आकाराचे पण पाडू शकतास. मस्त केकसारखे तुकडे पडतात आणि खरंच चिकचिकीत वगैरे झाला नाही हा, मस्त सुटसुटीत झाला धोंडास. आणि सगळ्या केकचे आपल्या तुकडे करून घेत आहे. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही धोंडास बनवलास ना तर तुमचा पण असाच सुटसुटीत होतला. चला तर मग मस्तपैकी सकाळच्या चायसोबत धोंडास खाऊया. आजचा व्हिडिओ वयास थांबूया.